Mitrano, welcome back to the family of Success Science Academy. Today we are going to solve NEET and JEE level sums on projectile motion. On particularly the topics which we have discussed, all of the projectile motion, trajectory of the projectile motion, time of the flight, range and height. First numerical that was asked in AIPMT 2014. A projectile is fired from surface of Earth. Earthच्या surface वर projectile fire केला with velocity of 5 मीटर पर सेकंड. हे मीटर सेकंड इनवर्स म्हणजे काय बच्चा? मीटर पर सेकंड. 5 मीटर पर सेकंड एखादा प्रोजेक्टाइल थ्रो केला at the angle of theta with the horizontal. All right, sir. Another projectile. आता दुसरा एक प्रोजेक्टाइल बरं का, fired from another planet. दुसऱ्या एका प्लॅनेट वरून त्याला फेकला with a velocity of 10 मीटर पर सेकंड. समजा अर्थ वरनं 5 ने फेकला होता, त्या प्लॅनेट वरनं किती 3 ने फेकला. ठीक आहे, काय अडचण नाही. At same angle बेटा, very important. Angle same आहे. Follows a trajectory which is identical with trajectory of projectile fired from Earth. Identical with trajectory म्हणजे त्याचा रस्ता याचा रस्ता हा सेम. Value of acceleration due to gravity on the planet. बेटा ह्या टाइपच्या सम्स मध्ये विषय ट्रॅजेक्टरीचा आला तर सगळ्यात अगोदर राईट द इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी. काय बच्चा? y इज इक्वल टू पाठ पाहिजे tan theta into x minus g upon 2u square cos square theta into x square. Come on, y is equal to tan theta into x minus g upon 2u square cos square theta into x. हे पार्ट पाहिजे, याला काही चॅलेंजेस नाही बाळा. ही ट्रॅजेक्टरी बरं का सेम फॉर अर्थ अँड प्लॅनेट. ही ट्रॅजेक्टरी सेम फॉर अर्थ आणि प्लॅनेट. फक्त बेटा चेंज कशात आहे? चेंज आहे बच्चा इनिशियल व्हेलॉसिटी मध्ये, आहे की नाही? इनिशियल व्हेलॉसिटी मध्ये. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी प्लॅनेट मध्ये किती असेल? सो बच्चा चेंज आहे यू आणि जी मध्ये. यू आणि जी थीटा बिटा सगळं सेम आहे, फक्त यू आणि जी चेंज होत आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो बच्चा फॉर फर्स्ट अँड सेकंड आय विल से जी अपॉन यू स्क्वेअर, धिस टर्म इज कॉन्स्टंट. बेटा वाय एक्स स्क्वेअर वगैरे सगळे टॅन थीटा कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल उरले कोण? जी अपॉन यू स्क्वेअर विल बी कॉन्स्टंट. गेटिंग? सो बच्चा मग आता प्लॅनेट साठी आय विल से जी फॉर द प्लॅनेट भागिले इनिशियल व्हेलॉसिटीचा स्क्वेअर फॉर द प्लॅनेट, सफिक्स पी दिलं. ओके, इज इक्वल टू जी फॉर द अर्थ अपॉन यू चा स्क्वेअर फॉर द अर्थ. डन. मग चला व्हॅल्यूज टाका. जी फॉर द प्लॅनेट आपल्याला काढायचं. सो बच्चा जी फॉर द प्लॅनेट will be g for the earth upon u on the earth square गुणिले u चा स्क्वेअर suffix p for the planet. ओके, अर्थ ला e, प्लॅनेट ला p लावलाय सफिक्स ने. सो बच्चा ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ 9.8 अप्रॉक्सिमेट आपण त्याला घेतो 10. इनिशियल व्हेलॉसिटी ऑन द अर्थ बेटा किती आहे? 3 मीटर पर सेकंड. अरे सर नो. सो 3 चा स्क्वेअर गुणिले, अच्छा सॉरी फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ 5 आहे 5. ओके, आणि प्लॅनेट साठी 3 आहे. गेटिंग? सो 5 चा स्क्वेअर म्हणजेच काय बेटा 10 अपॉन 25. प्लॅनेट साठी 3 आहे. ओके, इंटू 9. क्लिअर बेटा? चला याला सोडू आपण. सो दिस इज इक्वल टू 1090 करतो मी अपॉन 25. सो बच्चा याला जर का भाग दिला तर 25 3 75 पॉईंट उरले किती? 15 झाले 150. 25 150. सो बच्चा 3.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे कोणाच्या क्लोज आहे? 3.5च्या. अरे बघ ना. सो दिस इज द करेक्ट आन्सर. स्क्रीनशॉट ला. So beta, next question that was asked in JEE Mains 2019. Trajectory of projectile near surface of the earth is y is equal to 2x minus 9x square. Beta, trajectory has been given. जर का लॉन्च स्टेट अँगल थीटा नॉट आणि स्पीड व्ही नॉट, तर थीटा नॉट आणि व्ही नॉट ह्या दोन गोष्टी काढायच्या बघा आपल्याला. ठीक आहे, चलो. मग आता मला जे इक्वेशन माहिती बघा ट्रॅजेक्टरीचं, ते काय रे? y इज इक्वल टू tan थीटा इंटू एक्स minus g upon 2u square cos square theta into x square. Clear है? I know
दिस पर्टिक्युलर इक्वेशन. त्या दोघांना कम्पेअर केलं वाय वाय टॅन थिटा एक्स. सो बच्चा टॅन थिटा इज 2 आहे की नाही. आणि बघ ना मायनस जी अपॉन जी हा बेटा. अच्छा सॉरी यांचा 9 आहे. आय एम व्हेरी सॉरी यांचा 9 आहे. अच्छा सो बेटा 9 इज दिस टर्म जी अपॉन 2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर. ठीक आहे. सो कम्पेअर केल्यानंतर आय कॅन से बेटा टॅन थिटा इज इक्वल टू 2. फक्त काय म्हणतायत थिटा नॉट. सो आपण थिटाला थिटा नॉट करू. क्लिअर आहे. सो बच्चा टॅन थिटा जर का 2 आहे याच्यावरनं मला थिटा काढायचा आहे. दे हॅव गिवन इन टर्म्स ऑफ साइन कॉस. ठीक आहे. बरं मला एक रिलेशनशिप माहिती बेटा टॅन स्क्वेअर थिटा. मग मी तुझ्यासाठी लिहितो. सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी सेक स्क्वेअर थिटा इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. ओके हे स्टँडर्ड रिझल्ट मला माहिती आहे. बरं मग बेटा मी आता असं म्हणू का इज इक्वल टू 1 प्लस टॅन थिटा 2 आहे त्याचा स्क्वेअर झाला 4. 1 आणि 4 झाले 5. सो बच्चा सेक स्क्वेअर थिटा आहे हा. तर मी म्हणू का सेक स्क्वेअर थिटा इज स्क्वेअर रूट ऑफ 5. बच्चा क्लिअर एकदम. मग सेक थिटा जर का स्क्वेअर रूट ऑफ 5 आहे दिस इम्प्लाइज सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे बेटा. कम ऑन सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे. सो कॉस थिटा नॉट cos theta naught will become 1 upon root 5. इथे थीटाला फक्त थीटा नॉट बोलले. सो बच्चा cos थीटा सगळ्यांना थीटा नॉट बोला. क्लियर बेटा राइट. हाँ सो cos थीटा नॉट इज 1 upon root 5. असा झालं बेटा थीटा नॉट त्याचा अर्थ असा आहे होतो दॅट इज दिस थीटा नॉट विल बी cos पलीकडे जाईल इन्व्हर्स होईल. cos इन्व्हर्स ऑफ 1 upon root 5. बेटा ऑप्शन्स मध्ये साइन इन्व्हर्स cos इन्व्हर्स चला हा तर नाही. cos इन्व्हर्स ऑफ 2 by root 5 हा पण नाही. cos इन्व्हर्स ऑफ 1 upon root 5 यस सर हा एक ऑप्शन आहे. हा पण नाही म्हणजे हा तर करेक्ट आहे. येस बेटा हा ऑप्शन करेक्ट आला. बट लेट्स फाइंड व्ही नॉट. हा जो व्ही नॉट येतोय 5/3. बेटा कसं करणार तो व्ही नॉट. लेट्स डू वन थिंग. जी अपॉन मी लिहितो आल्सो जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. आता तो जो यू आहे ना बेटा त्यांनी यूच्या ऐवजी काय केलं व्ही नॉट केलं. त्याला इनिशियल स्पीड व्ही नॉट. टेन्शन घेऊ नका आपण फॉर्म्युल्यात यूच्या ऐवजी व्ही नॉट कारण इनिशियल स्पीड ते म्हणतायत व्ही नॉट आपण केलं व्ही नॉट. टेन्शन घेऊ नको. व्ही नॉटचा स्क्वेअर झालं इज इक्वल टू किती रे बेटा 9. ठीक आहे. सो व्ही नॉटचा स्क्वेअर व्हॅल्यू टाक जीच्या ऐवजी 10 भागिले 2 व्ही नॉट स्क्वेअर. बरं कॉस स्क्वेअर थिटा थिटाला थिटा नॉट ठीक. बेटा कॉस थिटा नॉट किती आहे 1 अपॉन रूट 5 त्याचा स्क्वेअर आहे. 1 अपॉन रूट 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू इथे किती आहे बेटा 9. बस याला सोडवायचं आपल्याला. सो फ्रॉम हियर आय विल से बे एक बे आणि हा बे पंचे 10. व्ही नॉटचा स्क्वेअर वरती जाईल इकडं. ठीक आहे. व्ही नॉटचा स्क्वेअर वरती गेला. आता तो 5/9 बरोबर का. हा 9 खाली आला आणि वरचा स्क्वेअर 1 रूट 5 चा 5. 1 अपॉन 5 खालचा 5 वरती गेला किती आला 25 अपॉन 9. बरं दिस इज इक्वल टू व्ही नॉट स्क्वेअर आहे. व्ही नॉट विल बी 5 अपॉन 3 मीटर पर सेकंड किंवा मीटर सेकंड इनवर्स. स्क्रीनशॉट घ्या. समजलं बेटा कसं आलं ते. मला मी पुन्हा एक्सप्लेन करतोय बघ. y इज इक्वल टू 2x मायनस 9x हे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी त्यांनी दिलं होतं. हे इक्वेशन ऑफ ट्रॅजेक्टरी आपण डिराइव्ह केलंय. आपल्याला पाठ आहे टॅन थिटा इंटू एक्स थिटाला थिटा नॉट बोललो मायनस जी अपॉन 2u स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा यूच्या ऐवजी व्ही नॉट दिला कारण त्यांनी आपल्याला इनिशियल स्पीड व्ही नॉट दिला होता बस इंटू एक्स. सो बच्चा आम्ही काय केलं कम्पेअर केलं एक्स चा कोएफिशिएंट 2 एक्स चा कोएफिशिएंट टॅन थिटा नॉट. सो बच्चा टॅन थिटा नॉट किती आला 2. आता मला रिलेशनशिप माहिती आहे. सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी सेक स्क्वेअर थिटा नॉट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा नॉट. टॅन थिटा नॉट 2 आहे. सो 2चा स्क्वेअर झाला 4. 1 आणि 4 5. मग बेटा सेक थिटा किती आला रूट ऑफ 5. त्यावरनं कॉस किती आला रेसिप्रोकल ऑफ सेक असतो 1 अपॉन रूट 5. सो मला लगेच कळलं की हा ऑप्शन करेक्ट आहे तिसरा. मी पुढे काय केलं कम्पेअर केलं याला इथनं 9 आला बघ ना एक्स स्क्वेअरचं कोएफिशिएंट इथं 9 आहे. इथं किती आहे 8 जी अपॉन 2 व्ही नॉट स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा नॉट इज 9. बस व्हॅल्यू टाकली इथं 10
2 into v naught square हा किती आला 1/√5 आहे की नाही 1/√5 स्क्वेअर याचे कोड नाही. पुढे काय केलं हा v naught स्क्वेअर वरती जाईल तर 9 खाली v naught स्क्वेअर 5/9 आणि 1 चा स्क्वेअर 1 खालच्या बाजूला गेला 25/9 झालं. सो v naught किती आला 5/3. ठीक आहे. चलो सो बच्चा third equation third numerical that was asked in 2012. Okay, it was MCQ in AIPMT 2012. Horizontal range and maximum height of the projectile are equal. Projectile चे range आणि height या दोन्ही गोष्टी इक्वल आहे. पुढे म्हणतात अँगल ऑफ प्रोजेक्शन किती. आपण डिराइव्ह केलेलं आहे बेटा डायरेक्टली हे आठवतंय का. tan theta is 4h upon r. बच्चा h is equal to r. अरे are you understanding? So tan theta is equal to 4 h r upon r. R cancel. Theta is tan inverse of 4. ठीक है. So नाही समजलं कसं आलं. So beta don't worry, I will prove it for you. Beta formula for height is u square sin square theta upon 2g. And formula for range u square sin 2 theta upon g. हे प्रूव्ह केलं आपण. करले पाठवायचे. बेटा when h is equal to r, h is equal to r, तर बरं u square sin square theta upon 2g is equal to रेंजचा फॉर्म्युला टाक u square बर तो जो sin 2 theta काय अडचण x ची बाजू वाढतो अपॉन g. क्लियर आहे. हा g गेला हा g गेला हा u square गेला हा u square गेला. ठीक आहे बच्चा sin square theta upon 2 is equal to sin 2 theta ला I can write 2 sin theta into cos theta. बेटा हा sin गेला एकला स्क्वेअर मधला एक्झाम गेला. मग आता मला सांग तो cos आपण याच्या खाली घेऊ. सो sin theta अपॉन cos theta. हे बघ sin theta च्या खाली cos theta घेतला. हा दोन पलीकडे जाऊ दे आपण. 2 into sin by cos is tan theta. बेतने 4. सो बच्चा थीटा is tan inverse 4 असे आले. पण बघ किती वेळ घेतलाय ना आणि आपण मी जे सुरुवातीला प्रूव्ह करून दिलं होतं त्याने किती फास्ट झालं. स्क्रीनशॉट घ्या. So beta, next question that was asked in JEE Mains 2019. A shell is fired from a fixed artillery gun with initial speed u such that it hits a target on the ground at a distance r from it. आपल्याला कळलं प्रोजेक्टाइल मोशनचं सम आहे. टॉय गोळी हिट केली. ठीक आहे बर पुढे काय म्हणतात मला इफ T1 and T2 are the values of time taken by it to hit the target in two possible ways. बेटा दोन वेगळे वेगळे वेज म्हणजे दोन वेगळे वेगळे अँगल्स म्हणजे दोन वेगळे वेगळे अँगल्स. बेटा नोट मध्ये मी पॉइंट दिला होता. रेंज विल बी सेम. लक्ष दे हिअर ऑन द ग्राउंड at distance r from it. बेटा range will be same for two different angles. Range will be same for two different angles. ओके बच्चा. सो एक अँगल जर का थीटा आहे तर दूसरा उरलेला किती आला ऑटोमॅटिक 90 - 6. आर यू अंडरस्टँडिंग. वेर यू इज सेम यू सेम रेंज सेम. यू जर का सेम असेल तर आर विल बी सेम फॉर कोणासाठी बच्चा थीटा आणि 90 - 6. आर यू अंडरस्टँडिंग. तर दोन अँगल साठी थीटा आणि 90 - थीटा. सो बेटा टाइम ऑफ फ्लाइट चा फॉर्म्युला मला माहिती आहे 2u sin थीटा अपॉन जी. आता नीट लक्ष द्या सम कसं सोडवायचं. विषय आला टाइम ऑफ टाइमचा. दोन वेगळे वेगळे वेज. सो एक वे थीटा साठी आणि एक उरलेला वे बघ ना 90 - थीटा साठी. क्लिअर बेटा. एक वे थीटा हा किती उरला 90. अच्छा विथ हॉरिझॉन्टल. नीट आहे. अँगल ऑलवेज विथ हॉरिझॉन्टल. सो बेटा हा जर का थीटा आहे तर एक दुसरा वे काय असणार आहे 90 मधून हा थीटा वजा करा. ठीक आहे आता लक्ष दे. टाइम ऑफ फ्लाइट इज 2u sin थीटा अपॉन जी.
बरं, मग आता फर्स्ट पॉसिबल वे साठी I will write time is t1 which is 2u sin theta upon बरं सेकंड वे साठी बघा बेटा, सेकंड वे टाइम विल बी t2 आहे का t1 आणि t2, तर t2 काय होईल 2u sin ऑफ थीटाच्या ऐवजी 90 मायनस थीटा अपॉन जी. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? ठीक आहे, हे झाले दोन डिफरंट वेज. मग आता यालाच पुढे कंटिन्यू करू आपण. सो बच्चा t2 ला मी काय लिहू शकतो, हे बघ sin 90 मायनस थीटा इज cos थीटा, sin 90 मायनस थीटा इज cos थीटा. सो बेटा 2u cos थीटा अपॉन जी. हे कोणासाठी झालं, हे हा झाला t2 आणि हा आहे t1. आता इथं काय म्हणतात प्रोडक्ट t1 गुणिले t2 काय असेल, सो प्रोडक्ट t1 इंटू t2 जर का मी घेतला तर t1 आहे बच्चा 2u sin थीटा अपॉन जी इंटू t2 काय बेटा 2u cos थीटा अपॉन जी. याला इथे ऑप्शन मध्ये बघ ना, कॅपिटल आर इज द रेंज, रेंजच्या फॉर्म मध्ये लिहायचं आणि आपल्याला रेंजचा फॉर्म्युला माहिती आहे बेटा, आर इज इक्वल टू काय रे यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी च्या फॉर्म मध्ये मला याला लिहायचंय. ओके, आता काय करू 2 sin थीटा cos थीटा याला सेपरेट घे कारण मला या फॉर्म मध्ये आणायचं ना. बरं, मग एकदा एक काम करतो, याला असं लिहितो u इंटू यू विल बी यू स्क्वेअर अपॉन जी इंटू जी जी स्क्वेअर ना बेटा. एक काम करतो, एक जी साईडला लिहितो नीट आहे, मी काय करतो यू इंटू यू यू स्क्वेअर आणि हा खालचा एक जी साईडला घेतला तर बेटा उरलं काय रे इथं, हा दोन पण इथं साईडला घेतो मी नीट आहे. 2 यू इंटू यू इज यू स्क्वेअर आणि भागिले जी मी घेतलं साईडला. आता मला सांग 2 यू इंटू यू स्क्वेअर नकोय, मग आता मी पुढे लिहितो साइन थीटा कॉस थीटा 2 उरला ना, 2 साइन थीटा कॉस थीटा. बेटा घाबरू नको, रिअरेंज केलं मी फक्त झालं, भागिले हा जी साईडला घेतला. ओके, आता मला सांग यू स्क्वेअर 2 यू स्क्वेअर साइन थीटा 2 बाय जी आणि बेटा हे बघ 2 बाय जी. आता कसं घेतो मी हा यू स्क्वेअर 2 साइन थीटा कॉस थीटा इज साइन 2 थीटा आणि भागिले जी. घाबरू नको, मी पुन्हा सांगतो तुला काय केलं. दिस इज इक्वल टू 2 हे काय आर अपॉन जी. लुक विच ऑप्शन इज करेक्ट, 2r अपॉन जी. वाय वन्स अगेन आय विल बेटा टाइम ऑफ फ्लाइट असतो 2u sin थीटा अपॉन जी. दोन पॉसिबल वेज रेंज सेम असण्यासाठी तेव्हाच फॉर द अँगल थीटा आणि 90 मायनस थीटा साठी. ओके, अच्छा, त्या डायग्रामचं काही जास्त महत्व नाही का. ओके, फक्त एवढं लक्षात ठेव थीटा आणि 90 मायनस थीटा साठी आर इज सेम. मग बेटा टी इज 2u sin थीटा अपॉन जी. पहिला वे t1 2u sin थीटा अपॉन जी, एक झाला थीटा तर आर सेम असणार आहे 90 मायनस थीटा साठी. तो दुसरा वे फक्त थीटाच्या ऐवजी काय टाक 90 मायनस थीटा त्या फॉर्म्युला t2. बेटा sin 90 मायनस थीटा इज नथिंग बट cos थीटा. तो t2 काय आला 2u cos थीटा अपॉन जी. काय झाला t1 हा झाला t2. तेव्हा म्हणलं होतं की प्रोडक्ट काढा रेंजच्या टर्म्स मध्ये. सो t1 इंटू t2 घेतला हा इंटू हा, बघ ही टर्म इंटू ही टर्म. फक्त काय केलं बेटा मी, रेंजचा हा फॉर्म्युला आहे, मी काय केलं अच्छा 2 यू इंटू यू स्क्वेअर आणि एक जी खाली घेतला, उरला काय साइन कॉस आणि 2. सो 2 साइन थीटा कॉस थीटा सेपरेट भागिले जी. ठीक आहे, सो यू स्क्वेअर का फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा, सो यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी साइडला घेतलं आणि 2 अपॉन जी सेपरेट दिला. हा झाला फॉर्म्युला फॉर रेंज. सो 2r भागिले जी was the correct option. Getting? Sure. So beta, fifth question that was asked in JEE Mains 2019. Two particles are projected from same point. एकाच पॉइंट पासून दोन पार्टिकल्स प्रोजेक्ट केले विथ सेम स्पीड यू, एकाच स्पीडने केले, एकाच स्पीडने such that they have same range r but different maximum heights. Beta once again u is same,
आर इज सेम, जो मगाच आपला फंडा आहे बेटा, यू सेम, आर सेम फॉर टू डिफरंट अँगल्स. एक इज थीटा आणि दुसरा इज 90 मायनस थीटा. गेटिंग? अच्छा. डिफरंट मॅक्सिमम हाइट्स, काही अडचण नाही. हाइट्स आर डिफरंट, विच आर H1 अँड H2. तर विच इज करेक्ट ते असेल. ठीक आहे. तर आर स्क्वेअर आणि H1H2 हा जो प्रोडक्ट आहे ह्या दोघांच्या मधलं रिलेशन आपल्याला काढायचं. मग आपण काय करू, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे बेटा रेंजचा. आर काय, यू स्क्वेअर साइन 2 थीटा अपॉन जी. क्लिअर आहे बेटा? दिस इम्प्लाइज आर चा स्क्वेअर, कारण सगळीकडे लागणार ना मला आर चा स्क्वेअर. कॅन आय से इट विल बी यू स्क्वेअर चा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर 2 थीटा अपॉन जी चा स्क्वेअर. प्रत्येक टर्मचा स्क्वेअर केला. ठीक आहे. चला आता H1 आणि H2 काढूया. बच्चा H1 आणि H2 ह्या दोन हाइट्स घेताना एकदा मला थीटा घ्यावा लागेल आणि एकदा 90 मायनस थीटा घ्यावा लागेल. ठीक आहे. चलो, सो फॉर्म्युला फॉर हाइट इज यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g. आहे का नाही बेटा? चला मग आता बघ, फर्स्ट हाइट H1 काय होईल बेटा, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटाला थीटाच ठेवायचं अपॉन 2g, कारण एकदा थीटा एकदा 90 मायनस थीटा. ओके. H1 आणि H2, आर यू अंडरस्टँडिंग? एकदा थीटा एकदा 90 मायनस थीटा फॉर H1 अँड H2. चला हा झाला विषय H1 चा. ओके. H2 काय होईल बच्चा, यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटाला काय टाकायचंय 90 मायनस थीटा, कारण की सेकंड केस आहे अपॉन खाली 2g. गेटिंग? ओके सर. विच इज इक्वल टू, मला माहिती आहे की साइन 90 मायनस थीटा इज कॉस थीटा. सो बेटा इट विल बी यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटाच्या ऐवजी नीट लक्ष दे, साइन 90 मायनस थीटा इज कॉस थीटा, सो कॉस स्क्वेअर थीटा होईल थीटा अपॉन 2g. ओके. हा झाला H1, हा झाला H2. प्रोडक्ट H1 इंटू H2 काढू आपण आता. H1 H2 बच्चा H1 इज यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा अपॉन 2g गुणिले यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा अपॉन 2g. बर, याला सोडवायचंय मला. बर, आता याला काय करायचं, मला आर स्क्वेअर आणि H1H2 त्या दोघांच्या मधलं रिलेशनशिप पाहिजे. याला एक स्टेप अजून अशी वाढू का, यू स्क्वेअर चा स्क्वेअर, बेटा लक्ष दे, हा यू स्क्वेअर यू स्क्वेअर चा स्क्वेअर, पुढे लिहू का साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा. ओके सर. अपॉन 2g इंटू 2g बेजूने 4 4g स्क्वेअर. एकदा स्क्रीन बेटा आता काय करायचं आपल्याला, आर स्क्वेअर आणि H1H2 या दोघांच्या मध्ये रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं. झालं? मग मी आता काय करतो, मी आता आर स्क्वेअर भागिले H1H2 हा रेशो घेतो. म्हणजे काय होईल बेटा, म्हणजे मला आन्सर्स पर्यंत पोहोचता येईल. सो बच्चा आर स्क्वेअर अपॉन H1H2 असा रेशो घेतो. आर स्क्वेअर काय बेटा, यू स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर 2 थीटा. याला काम करू मी असू का, मला माहिती आहे बेटा नीट लक्ष दे, भागिले जी स्क्वेअर हा जो साइन स्क्वेअर 2 थीटा आहे, मला साइन 2 थीटा माहिती आहे, 2 साइन थीटा कॉस थीटा. मी काय करतो हे बघ, 2 साइन थीटा कॉस थीटा ने बघ ब्रॅकेटचा स्क्वेअर, याची व्हॅल्यू लिहिली त्याचा स्क्वेअर केला भागिले H1H2. बेटा भागिलेच्या उलट कोणी करतो, त्याची टर्म वर जाईल. हे बघ जेईचं सम आहे बेटा, थोडं अंडरस्टँडिंग वाढवा. बघ हा वर गेला आणि यू स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर. झालं? आता लक्ष दे, हा जी स्क्वेअर गेला, हा जी स्क्वेअर गेला, यू स्क्वेअरचा स्क्वेअर गेला, यू स्क्वेअरचा स्क्वेअर गेला. सिम्प्लिफाय कर बच्चा, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना, दोनाचा स्क्वेअर आला 4,
साइनचा स्क्वेअर आला साइन स्क्वेअर थिटा, कॉसचा स्क्वेअर आला कॉस स्क्वेअर थिटा. ओके, खाली काय उरलं साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा. मग बघ साइनचा स्क्वेअर कॉसचा स्क्वेअर दे ऑल गॉट कॅन्सल आउट, राईट. आणि हा 4 राहिला. सो बच्चा ओके. सो आर स्क्वेअर अपॉन h1 आलाय 16. याचाच अर्थ बेटा कॅन आय से दॅट इज आर स्क्वेअर विल बी 16 भागिले h1 गुणिले करा. डन. So R square is 16 h-2. We have finally reached up to this. Take screenshot. चलो. So बेटा AIPMC 2011 लालेला हा क्वेश्चन आहे. A missile is fired for maximum range. बेटा एक मिसाइल maximum range ला फायर केली with initial velocity of 20 meter per second. U दिला, G दिला 10 meter per second square. बर, रेंज ऑफ द मिसाइल बेटा व्हेरी सिंपल सम. ही जी रेंज आहे ती बोलले मॅक्झिमम थीटा 45 ला रेंज मॅक्झिमम असते आणि त्याची व्हॅल्यू आहे यू स्क्वेअर अपॉन जी. बेटा येस नो. मग आता ही काढायची मला. यू किती आहे 20. सो बच्चा 20 into 20 जी 10 हा गेला 20 दुने 40 मीटर. दिस वॉज सच इझी सम. स्क्रीनशॉट घ्या, व्हेरी इझी. सो बेटा AIPMT 2008 चा हा क्वेश्चन. व्हाट आर दे सेइंग? A particle of mass m projected with the velocity of v making angle 45 degree by the horizontal. Horizontal सोबत 45 डिग्री ने त्याला थ्रो केलं. ओके बेटा 45 डिग्री छिक 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 तो घेऊन पडला. ठीक आहे. When particle lands on the level ground, जेव्हा पार्टिकल इथे पडला, magnitude of change in momentum. Very simple question. First of all, grab the concept of momentum. बेटा momentum is a vector quantity p. Okay, it is a product of mass into velocity is equal to mass m into velocity is a vector quantity and let v here है बेटा. So p vector is m v vector. Are you getting? अच्छा, बरं त्याचं असं काय होईल बेटा kg मीटर पर सेकंड. ठीक आहे ना. आधी तर काय मला म्हणतात त्या चारपैकी कोणता ऑप्शन इज करेक्ट फॉर द मोमेंटम. बरं आता कसं करू बघ. चेंज इन द मोमेंटम मला पाहिजे बेटा. जी व्हेलॉसिटी ही आहे त्या व्हेलॉसिटी मला फेकलं कॅन आय से दिस इज द वे इन दॅट डायरेक्शन. ना व्हेलॉसिटीचे दोन कंपोनंट होतील बच्चा. हा हॉरिझॉन्टल मला काय होईल v cos 45 एकदम क्लिअर आहे. आणि जो व्हर्टिकल वाला ना बेटा इट विल बी v sin 45 एकदम क्लिअर. v cos 45 आणि v sin 45. बेटा मोशन व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये ऑलवेज रिमेंबर note change in momentum is in y direction only. का सर बेटा velocity in the x direction is always constant. Acceleration in the x direction is 0. Beta, yes or no? Therefore, velocity in the x direction is ux constant. Velocity जर का x direction मध्ये बदलणारच नाहीये बेटा तर मोमेंटम इज m इंटू m तर कधी बदलत नाही राव. m तेव्हाच बदलतं जेव्हा पार्टिकल किंवा ऑब्जेक्टचा स्पीड लाईटच्या स्पीड काय 3 लाख किलोमीटर पर सेकंड. सो अख्ख्या फिजिक्स मध्ये मास सध्या बदलणार नाहीये. ओके आपल्या सिलेबस मध्ये. सोबतचा राहिला विषय व्हेलॉसिटी बदलण्याचा. व्हेलॉसिटी तेव्हाच बदलेल जेव्हा ऍक्सलरेशन असेल. एक्स डायरेक्शन मध्ये ऍक्सलरेशन नाहीये. सो व्हेलॉसिटी एक्स डायरेक्शन मध्ये बदलणार नाहीये. सो ती फक्त व्हर्टिकली मोमेंटम एक्स डायरेक्शन मध्ये बदलणार नाहीये. इट विल चेंज इन द वाय डायरेक्शन ओनली. कारण की ऍक्सलरेशन इन द वाय डायरेक्शन इज मायनस जी. ओके दिस इज द रिझन. सो बेटा चेंज इन द मोमेंटम इन द वाय डायरेक्शन. सो बच्चा मोमेंटमच्या चेंजला आपण फिजिक्स मध्ये डेल्टा
हा जो ट्रायंगल आहे तो चेंज साठी डेल्टा पी इन द वाय डायरेक्शन इज पी फायनल मायनस पी इनिशियल. ऑल राईट. आता मला सांग बेटा, व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये व्हीचा आला, वेलोसिटीचा कंपोज झाला व्ही साइन 45. मग मोमेंटम काय होणार? इट विल बी एम व्ही साइन 45. अरे सो नो, momentum in the y direction will be m into velocity in the y direction. That is, momentum in the y direction will be mv sin 45. आता क्लिअर आहे सगळ्यांना? mv sin 45. तर बेटा मला सांग, पी फायनल, बेटा फायनल काय असणार आहे? हे इनिशियल आणि हे फायनल. अरे बाबा, हे इनिशियल करताना रिव्हर्स होईल ना, उलट. सो इट विल बी निगेटिव्ह. अरे बघ ना, पॉझिटिव्ह आणि ही डायरेक्शन निगेटिव्ह. सो मायनस एम व्ही साइन 45 वजा इनिशियल काय बेटा? एम व्ही साइन 45. एम व्ही साइन 45 म्हणजे मायनस 2 एम व्ही साइन 45. बेटा मायनस साइनचं आपलं काही घेणं नाही, वैस इज इक्वल टू, चलो मायनस मेंटेन करू आपण. त्याला असं लिहू 2 एम व्ही साइन 45 व्हॅल्यू बेटा 1/√2 which is equal to, आता हा जो 2/√2 आहे याला मी लिहू शकतो √2 which is minus mv√2. सर आता हे कसं लिहिलं? सर तेही तुला करून देतो. हे बघ बेटा, 2/√2 याला मी असं लिहू का? 2/√2 √2 भागिले √2 स्क्वेअर रूट 2 भागिले स्क्वेअर रूट 2 पंचा √2 कॅन्सल with this 2 √2 into √2 2 होईल ना, वरच्या 2 सोबत कॅन्सल. फायनली इट इज √2. सो 2/√2 ला काय दिलं बच्चा? √2. सो एम व्ही √2 मॅग्निट्यूड मध्ये एम व्ही √2. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. सो बच्चा टेक स्क्रीनशॉट ऑफ दिस.